आपण बघत आहात हा अभूतपूर्व न भूतो न भविष्यती असा हा सन्मान सोहळा. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून हा देवराजा नगरीतील 75 वर्षांनंतर सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी व पत्रकार बांधव यांचा सन्मान सोहळा. आणि आपल्यासोबत आहेत या नगरीचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांचा 34 ते 35 वर्षांचा पत्रकारितेमध्ये असा खूप मोठा दांडगा असा अनुभव आहे, जे नामांकित असे आमचे पत्रकार बांधव सूरजजी गुप्ता आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. देवराजा नगर परिषदच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त येथील प्रशासक तथा मुख्याधिकारी मुखसाहेब यांच्या संकल्पनेमधून अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये हा नगर परिषदेचा अमृत महोत्सव होत आहे. विविध कार्यक्रमाची रेलचेल इथे आहे. या अनुषंगाने आज सर्व नगर परिषदचे माजी शिक्षक, कर्मचारी त्यांच्यासोबत आमच्या पत्रकारांचाही आज सन्मान करण्यात आला. हा आमच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. नगर परिषदच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त देऊळगाव शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांचा आदरणीय मोकळ साहेब यांनी जो सन्मान केला, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असाच आहे. पत्रकारांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नगर परिषदेच्या बाबतीमध्ये देऊळगाव शहराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून 75 वर्षामध्ये जे पत्रकार झालेले आहेत त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अडीअडचणी मांडल्या असतील आणि त्या अडीअडचणी नगर परिषदेने 75 वर्षामध्ये तत्कालीन प्रशासक किंवा तत्कालीन सत्ताधारी यांनी त्याची दखलसुद्धा घेतली असेल. मात्र मागील 2 ते 3 वर्षाचा अनुभव देऊळगाव नगरीला अशा पद्धतीने आला की प्रशासक आणि मुख्याधिकारी पद हे मोकसाहेब यांच्याकडेच असल्यामुळे त्यांनी देऊळगाव शहरामध्ये मागील 2 ते 2.5 वर्षामध्ये या नगरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहे की या नगरीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी समस्त नागरिकांना माझ्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो आणि पत्रकारांचा नगर परिषदेने सन्मान केला म्हणून नगर परिषद प्रशासनाचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो.